ज्यांना ऑलरेडी समाजाने डोक्यावर उचलून धरलंय किंवा जे सेन्सिटिव्ह आहेत, ज्यांच्याशी खूप इमोशन्स समाजाचे जोडले गेलेत आणि असं वाटतं की आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी, अशा केसेसचा सुद्धा निकाल लवकर लागत नाही. आता इतके महिने होऊन गेले आणि ते प्रकरण कुठेतरी मागे पडत चाललंय, तरी पण अजून ती केस सुरूच आहे. या सगळ्या मागचे काय कारण आहेत? शासनाने, न्याय यंत्रणेने फास्ट ट्रॅक नावाची एक गोष्ट अशामुळे जन्माला घातली, परंतु ती फास्ट ट्रॅक योजना आज स्लो झालेली आहे. आणि या फास्ट ट्रॅक योजनेमध्येच मला वाटतं गाडींचं प्रकरण सुद्धा आहे. येस, तसा अर्ज आलेला आहे. गाडीचं प्रकरण हे फास्ट ट्रॅक वर चालवावं असं कोर्टासमोर अर्ज आलेला आहे. त्यावर जज जे काय असेल ते आदेश करते. काय म्हणजे ही सगळी प्रोसेस स्लो होण्यामागची कारण काय वाटत? का इतका वेळ लागतो आणि का असं निकाल? बऱ्याच वेळेस शासन, न्याय यंत्रणा जे सांगते की फास्ट ट्रॅक चालवायचं आहे, त्यासाठी अपुरी वकिली योजना, म्हणजे सरकारी वकील कमी आहेत किंवा जजेसची संख्या कमी आहेत, बरेच शासकीय यंत्रणेच्या गोष्टी आहेत त्या कमी आहे. शासनाने त्या जर लवकर पुरवल्या तर प्रत्येक केस ही फास्ट ट्रॅक चालेल.